आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणात आंदोलक आहेत ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या परिसरामध्ये आहेत। आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा 4था दिवस आहे, आमरण उपोषण त्यांनी ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठी आंदोलक आहेत ते महाराष्ट्रामधून विविध जिल्ह्यामधून विविध तालुक्यामधून मुंबई असेल या ठिकाणी आझाद मैदानाकडे कूच करताना आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणात ट्रक असेल, गाड्या असेल, टेम्पो असेल, जी वाहतूक मिळेल त्या मार्गाने या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल होतात। त्यात अगोदर तुमचं नाव सांगा, कोणत्या गावातून तुम्ही आल्यात? आज मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर 4था दिवस आहे उपोषणाचा, काय सांगाल? त्यांचं जाहीरपणे तुम्हाला पाठिंबा दिला आहे का? विनोद बाबूराव आकडे, पट्टीवाडगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड। मनोज पाटला सोबतच आहोत आम्ही, जरांगे पाटला सोबतच। किती दिवस या ठिकाणी मुक्काम करणार आहात मुंबईमध्ये? जेव्हा पाटील आम्हाला सांगतील तेव्हाच आम्ही गावाकडे जाणार। पाटलाचा आदेश आम्ही पाळणार। काय वाटते जे सरकार आहे किंवा आपलं न्यायदेवता आहे, आरक्षण मिळणार का? काय अपेक्षा आहे? आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे। तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आहात? मी महादेवराव शिंदे, पट्टीवडगाव, तालुका अंबेजोगाई, जिल्हा बीड येथून आलेलो आहे। काय वाटतं आरक्षण मिळेल? आरक्षण मिळालंच पाहिजे, नाही मिळेपर्यंत आम्ही इथेच राहणार आहोत। ज्यावेळेस आरक्षण मिळेल त्यावेळेस मुंबई सोडू। हां, पाटलाच्या आदेशानुसारच। बघायला गेलं आज आपण इथे मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे आहेत, हे आंदोलक आहेत, पूर्ण महाराष्ट्रामधून जिल्ह्यामधून येत आहेत। ते दुसऱ्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे यांचं गाव आहे त्या ठिकाणी ओबीसी समाज आपलं यांच्या विरोधामध्ये आंदोलन करते, जरांगीच्या विरोधात बोलते, याकडे कसं बघता? त्या ठिकाणचा ओबीसी विरोध करत नाही, इतर लोक विरोध करतात फक्त। त्या ठिकाणचा आमच्या गावात सुद्धा ओबीसी समाज आहे, आमच्या गावात सुद्धा आरक्षणाला विरोध नाही, फक्त ओनली सरकारचा विरोध आहे बीजेपी। पण ओबीसी समाजाचं असं म्हणणं आहे की जर ओबीसी समाजामधून तुम्हाला जर कोट्यातून आरक्षण दिलं तर ओबीसी समाजावर गदेल किंवा त्यांना त्रास होईल म्हणून। नाही, त्रास त्यांना नाही, आमचं जे शिल्लक आहे ते द्यायलाच पाहिजे ना त्यांनी। आमचं आरक्षण नाही ना दिलं पहिल्यापासून त्यांनी काही। खरं तर आता बघायला गेलं तर ओबीसी विरुद्ध आपलं जे मराठी आहेत असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय मुंबईमध्येही आणि अंतरवाली सराटीमध्ये, यामध्ये कसं बघता? काय वाटतं तुम्हाला? आंतरवाली सराटीमध्ये नाही, मुंबईमध्ये पण नाही, आंतरवाली सराटी सगळे गावगाड्यातले आम्ही समाज बांधतो, सगळे एकत्र राहतो, एकत्र बसतो, एकत्र चहा पितो। पण हे 2-4 जण जी नेते आहेत रिचार्जवाले, हेच फक्त आमच्या तुमची दिशाभूल, समाजाची दिशाभूल करतात। ओबीसी बांधव आम्ही सर्वत्र एकत्र आहेत, एक चहा आम्ही 2 वेळेस अर्धा करून पितो। हे फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी हा प्रयत्न त्यांचा चालू आहे। गावाकडली परिस्थिती पाहिली तर फक्त गावाकडे कसं असतंय, ज्यावेळेस खरी रूपरेषा कधी पाहते, स्वतःच्या डोळ्यांना ज्यावेळेस पाहताल, कानानं ऐकताल, त्यावेळेस खरी रूपरेषा समजती। हीच परिस्थिती गावाकडे आहे आणि आरक्षणाची 100% अपेक्षा आहे। फक्त आम्ही बी मुंबईकरांना अजिबात त्रास होणार नाही, इथून पुढेही वागणार, आजपर्यंत बी वागलोत। फक्त एक दिवस कशामुळे कर झाला की मुंबईने आम्हाला सगळ्यांना उपाशी ठेवलं, त्यामुळं गावाकून जी ओघ आला, त्याच्यामुळं फक्त ही एवढा थोडासा गोंधळ झाला। याच्यानंतर आमच्याकडून कुठल्याही प्रकारचा गोंधळ, नियमाचंच पालन करणार आम्ही। जोपर्यंत पाटील सांगतील तोपर्यंत आम्ही संयमानच राहणार। असंच काही आंदोलक आहे, त्यांना अन्न पाण्याची भोजनाची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गावाकडूनच ते पूर्ण या ठिकाणी भाकरी असेल, चपाती असेल, जी शिदोरी असते ती या ठिकाणी घेऊन आलाय। काय वाटते तुमचं मनोज जरांगे भाऊ यांना पाठिंबा आहे का? फुल पाठिंबा आहे सर। आमच्या गावातून लोकांनी फळापट्टी करून काढून दिले आम्हाला मुंबईला जाण्यासाठी। भोजनाची वगैरे व्यवस्था केली आहे, काही जण महिनाभराचं राशन या ठिकाणी घेऊन आलेले आहेत। किती दिवस या ठिकाणी थांबणार आहात? आम्ही राशन आणलं होतं 2-4 दिवसाचं, पण संपलं ते। आता हे आमचे बांधव आणायला येतं सगळे बाजूला, इकडं गावाकडून घेऊन येत राहिले, तर जे गावाकडे आहेत ते यायले पुन्हा मुंबईमध्ये आमची सोय केली आमच्या मराठा बांधवांनी, सगळे जे आहेत ते नाही। ही अशी वेळ आज तुम्हाला आली आहे की आरक्षण करायची वेळ आलेली आहे आंदोलनाची। सरकारने सर पाणी सुद्धा बंद करून ठेवलं होतं, सगळं रेल्वे स्टेशनला, संडासला, याला चेक बंद करून ठेवलं होतं। गाडीला लॉक करून ठेवली होती गाडी रेल्वे। तुम्हाला वाटलं का अशी वेळ येईल म्हणून रस्त्यावर उभं राहून तुम्हाला खायची वेळ वगैरे येईल? आजची वेळ आलेली आहे। विचार करा, सरकारनं 1 दिवस अन्न पाणी बंद केलं, तर आज अख्ख्या महाराष्ट्रातून गावखेड्यातून इथं पाण्याचा आंघोळ करायसारखं, सध्या आम्ही बिसलरीने आंघोळ करा एवढं पाणी आमच्या गावखेड्यातून आले।
ठेचा भाकरी जो नाही तो प्रकार घेऊन गावखेड्यातला आमचा मराठा बांधव इथं तयार आहे. आज 1 महिना जरी आम्हाला इथं राहायची वेळ आली ना तरी आम्हाला अन्न कमी पडणार नाही. एवढं अन्न ह्या गावखेड्यातून येऊ शकतंय ही सरकारला दाखवायचं आम्हाला. 1 दिवस फक्त सरकारनं अन्न पाणी बंद केलं तर त्यांचा विचार काय होता, अन्न पाणी बंद करून हे मराठे पळवायचे. मराठे पळणारे नाहीत. मराठे कुठून बी उगवून अन्न तयार करून खाणारे मराठे आहेत. अन्न पिकवून खाणारे मराठे आहेत. ही असं पळून जाऊ शकत नाही. सरकारचा दम बघा, आम्ही बी तयार आहोत. इथं काय द्यायची गरज नाही. महिनाभर बी राहिलो तरी महिनाभर आम्हाला अन्न पाणी इथं मिळू शकतं. सरकारनं गणपतीचं तिथं दर्शन सुद्धा बंद केलं. मराठी सगळ्याला अन्न पुरवले. आता इथं लालबागच्या राजाचं दर्शन बंद केलं, जेवण बंद केलं. ते आम्ही लालबागचे जेवढे कार्यकर्ते आहेत काय तेवढ्याला इकडे या मला तिकडे आजूबाजूला जेवायला सगळ्याला आम्ही अन्न पुरवू. यांच्या सगट पुन्हा तुम्हाला वाटत नाही का मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची दाट चिन्ह? काहीच नाही, ओबीसीचा काही प्रॉब्लेम नाही. सगळे ओबीसी बांधव सगळे आमच्या सोबत आहेत. पण ज्या ठिकाणी मनोज जरांगेंनी आंदोलनाची सुरुवात केली, उपोषणाची सुरुवात केली अंतरवाली सराटीमधून, त्या ठिकाणी ओबीसी समाज हा उपोषणाला बसला. साखळी उपोषण त्या ठिकाणी सुरू. त्यांचं असं म्हणणं आहे की जर ओबीसी मधून मराठ्यांनी आरक्षण घेतलं तर आमच्यावर त्रास होईल. ते काहीच नाही, त्यांना त्रास नाही, फक्त सरकारला त्रास आहे. सरकारला त्रास आहे. ओबीसी बांधवांना दुसऱ्याला कोणाला त्रास? सरकारवर का रोष आहे? कारण की हा न्याय प्रक्रिया आहे. हे सगळे सरकारच करायले ना, सरकारमुळेच व्हायले. नाही इतक्या दिवसात भेटला असतं ना. बोला काय. मराठा हा एखादी जात नाहीये. मराठा हा मराठी भाषेची शान राखण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळात मुघलांच्या विरोधात मराठी भाषेचा नारा होता, तो नारा जपण्याचं काम केलेलं आहे. आम्ही शेतकरी आहोत, आम्ही ऑलरेडी कुणबी आहोत, आम्ही ओबीसी बी मध्ये ऑलरेडी आहोत. हे खेळ रचलेला आहे. आम्हाला जनरल नावाखाली ठेवून योजनेपासून वंचित ठेवलेला आहे. आम्हाला या सरकारचा जे शैक्षणिक गटातून पैसा वसूल करायचा आहे त्यांना, तो त्यांची तिजोरी बंद होऊन जाईल म्हणून आम्हाला हे जनरल नाव फोकसमध्ये आणण्यासाठी दिलेलं आहे. मराठा मराठा मराठा. मराठ्यामध्ये प्रॉपर्टी आहे का? इतर समाजामध्ये प्रॉपर्टी नाही का? तुम्हाला जर प्रॉपर्टीवर आरक्षण द्यायचं असेल, हे सर्वांना कळतंय की आरक्षण हे गोरगरिबाचं एक कवच आहे. हे सर्वांना कळतंय, मान्य आहे. परंतु तुम्ही एखाद्या जात बघून आरक्षण नसतं. आरक्षण खरं मुळात कोणतं? गोरगरिबांसाठी, हे मान्य आहे. पण तुम्ही एखाद्या जातीलाच बघून टार्गेट करून सगळे ओबीसी म्हणून जे जातीवाद निर्माण करता, हे कसं काय? तुम्हाला जर प्रॉपर्टी असली तर ओबीसी म्हणण्यापेक्षा प्रत्येकाकडे जे 4-4 सर्व्हिसदार लोक आहेत घरामध्ये, ज्याचे जिल्ह्याच्या ठिकाणी बंगले आहेत, याला काढून टाका ना ओबीसी मधून. त्यांना काय गरज आहे आरक्षणची? जे आरक्षणचे खरंच गोरगरीब आहेत, गरजवंत, त्यांना त्याच्यावर नियम काढा तुम्ही. पण मराठा म्हणलं की जमालय का? मराठी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी 10% आरक्षण तुम्हाला मराठा समाजाला दिलं होतं. त्याची अंमलबजावणी कुठेतरी झाली नाही का असं वाटतंय का? अंमलबजावणी तर झालीच नाही, परंतु ते घटनाबाह्य झाले ना. तुम्ही ओबीसीत 10% द्या, परंतु ओबीसी मध्ये घ्या पहिलं अंमलबजावणी करून, मग तुम्ही आरक्षण मान्य करा. हे घटनाबाह्य झाले ना. असं घटनाबाह्य बोल रे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हेच देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की राज्य सरकारलाच अधिकार आहे आरक्षण द्यायचा. आणि मग आता राज्यामध्ये कोणतं सरकार आहे? भाजपचं सरकार आहे. भाजपचं सरकार आहे ना. मग हा देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते की जेव्हा उद्धव साहेब ठाकरेचं सरकार होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की राज्यालाच अधिकार आहे आरक्षण द्यायचा. मग आता यांच्याकडे किती दिवस झाल्यात हे येऊन सनी, सत्ता येऊन सनी, आणि हे म्हणते आम्हाला तुम्हाला इथं 10% दिलं होतं. पण ते जे आमचं नाही ते आम्हाला लागतच नाही ना वरचं. आम्ही जे आमचं कुणबीमध्ये तेच मागतो. आम्ही कुणबी लोकांचं घ्यायला रिकामे नाहीये. जे आम्हीच त्याला द्यायला, आमचं जे 16% त्यांनी वापरायला घेतलं होतं, म्हणजे आमची जमीन त्याला आम्ही कसाला दिली होती, त्यानं डायरेक्ट कब्जा करून घेतला आमच्या जमिनीवर. मराठा समाज हा नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेला आहे. मराठा समाज आज कोणच्यावरच अन्याय केला नाही आजपर्यंत. मोठ्या भावाने प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांना सभातून घेतलेला आहे. पण आज काय परिस्थिती झाली आमची, जिथं आमच्या वडिलाकडे 10 एकर जमीन होती त्याला 2 भाऊ झाले. 2 भावातून किती एकर आली? 5 एकर. 5 एकरातून 2 पोरं झाले. पुन्हा 2 एकर गेले किती आधी 2.5 एकर. आता आमच्याकडे स्वतः माझ्याकडे अर्धा एकर जमीन आहे. 2 एकरातले आम्ही 3 भाऊ आहेत. आता माझ्या वाट्यावर अर्धा एकर 25 गुंठे जमीन येते.
2-2, 3-3 मार्कामुळे आमचे आता काय होऊ राहिलं, गधे चरून जाऊ राहिले आणि घोडे हे होऊ राहिलं, असं होऊ राहिलं ते. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.